आणि यानंतर बातमी आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे। आज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 5वा दिवस आहे। काल रात्री जरांगे पाटील यांची तब्येत खालावली होती। जरांगे यांनी उपचारासाठी नकार दिला होता, मात्र मंत्री शंभूराज देसाई यांनी जरांगे पाटलांना उद्यापर्यंत वेळ द्या आणि एक सलाईन घ्या अशी विनंती केली। त्यामुळे शंभूराज देसाई यांच्या विनंतीवरून मध्यरात्री 1:55 जरांगे यांच्यावरती सलाईनद्वारे उपचार करण्यात आले। जरांगे यांची तब्येत खालावत असल्यानं अंतरवाली सराटीमध्ये मराठा आंदोलकांनी मोठी गर्दी केली होती। उद्यापर्यंत वेळ द्या, एक सलाईन लावा अशी विनंती शंभूराज देसाई यांनी केली होती आणि देसाईंच्या विनंतीवरूनच मध्यरात्री 2 वाजता जरांगे पाटील यांना एक सलाईन लावण्यात आली आहे। रात्री जरांगेंची तब्येत ही खालावली होती। जरांगेंचं उपोषण गेल्या 4 दिवसांपासून सुरू आहे। आज जरांगेंच्या उपोषणाचा 5वा दिवस आहे आणि त्यामुळेच आता जरांगेंची तब्येत कुठेतरी खालावत चालली आहे। लक्ष्मण सोळुंके आमचे प्रतिनिधी थेट जालन्यातून आहेत आपल्यासोबत। लक्ष्मण, आपण बघतोय जरांगेंची प्रकृती ही काल मध्यरात्री खालावली होती। सध्या जरांगेंची प्रकृती कशी आहे आणि मराठा आणि ओबीसी आंदोलक आमने सामने आले होते, या संदर्भातली काय अधिकची माहिती कळतेय? वर्षा, आपण बघू शकतो की काल मनोज जरांगे पाटील यांची जी प्रकृती आहे ती काल मध्यरात्रीपासूनच थोड्या प्रमाणात ढासळली होती। मात्र काल त्यांची प्रकृती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ढासळलेली होती। त्यांना चालणं सुद्धा अवघड झालेलं होतं। त्यानंतर आपण बघू शकतो की ही बातमी वाऱ्यासारखी महाराष्ट्रभर पसरल्याच्या नंतर रात्रीच्या सुमारास महाराष्ट्रातल्या कानेकोपऱ्यातून या ठिकाणी मराठा समाज एकवटायला सुरुवात झालेली होती। त्याच दरम्यान जे अंतरवाली सराटीला जाणारा जो रस्ता आहे, जो उडीगोद्रीहून जाणारा जो एकमात्र रस्ता आहे, तो पोलिसांकडून बॅरिकेड करून लावून अडवण्यात आलेला होता आणि तो रस्ता का अडवला म्हणून याहून त्या ठिकाणी मराठा आंदोलक आणि पोलिसांमध्ये त्या ठिकाणी शाब्दिक चकमक झालेली होती। मात्र त्यानंतर ओबीसी समाजाच्या वतीने ज्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे, लक्ष्मण हाके यांचं आंदोलन सुरू आहे, त्या ठिकाणून जोरदार घोषणाबाजी सुरू झाल्याच्या नंतर या दुसरीकडून मराठा समाजाच्या आंदोलकांनाही सुद्धा या ठिकाणी घोषणाबाजी केली होती आणि त्यामुळे या ठिकाणात यावेळी काही प्रमाणात या ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झालेलं होतं। आपण बघू शकतो की त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी या ठिकाणी व्यासपीठावरून पोलिसांना, ज्या पोलिसांनी या ठिकाणी अडवलं होतं त्या पोलिसांना निलंबित करण्याची मागणी केलेली होती आणि हे जर बॅरिकेड रात्री तात्काळ हटवले नाही तर या ठिकाणी मी जाऊन स्वतः हे बॅरिकेड हटून या ठिकाणी तो रस्ता मोकळा करेल असं आव्हान सुद्धा त्या ठिकाणी केलं होतं। त्यानंतर शंभूराजे देसाई यांचा जरांगे पाटील यांना कॉल आलेला होता आणि त्याच दरम्यान जरांगे पाटील आणि शंभूराजे देसाई यांच्यात चर्चा झाली आणि यावेळेस शंभूराजे देसाई यांनी मला 2 दिवस वेळ द्या, त्यानंतर मी पूर्णपणे आरक्षणाच्या बाबतीत मी पूर्णपणे या ठिकाणी हे पूर्णपने विचार सुरू असल्याचं शंभूराजे देसाई यांनी मनोज जरांगे पाटील यांना आश्वासन दिलं होतं आणि त्यानंतर शंभूराजे देसाई यांच्या कॉल नंतर जरांगे पाटील यांनी सगळ्या मराठा बांधवांना बोलताना सांगितलं की शंभूराजे देसाई यांनी विनंती केली म्हणून आपण या ठिकाणी सलाईन घेत असल्याचं सुद्धा जरांगे पाटील यांनी मान्य करत त्या ठिकाणी रात्री उशिरा मनोज जरांगे पाटील यांच्यावर त्या ठिकाणी उपचार करण्यात आलेले होते। एक सलाईन जरांगे पाटील यांना लावण्यात आलेलं होतं। आता आपण बघू शकतो की रात्री सलाईन लावल्याच्या नंतर काही प्रमाणात जरांगे पाटील यांच्या प्रकृती जी खराब झाली होती ती थोडीशी स्थिरावलेली आहे। मात्र अद्यापही आपण बघू शकतो आज आंदोलनाचा 5वा दिवस सुरू आहे। त्यातच मराठा आंदोलक आता या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खराब झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात अंतरवाली सराटीकडे या ठिकाणी मध्यरात्रीपासून यायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे आपण बघू शकतो की अंतरवाली सराटी ते उडीगोद्री याच रस्त्यावर ज्या ठिकाणी लक्ष्मण हाके असेल, त्याच्यानंतर मंगेश ससाणे असेल, या दोघांचंही आंदोलन सुरू आहे। त्यामुळे पोलिसांकडून या ठिकाणी अजूनही बॅरिकेड केले जात आहे। निश्चितच लक्ष्मण, खरं तर जालन्यातील प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। दरम्यान जरांगे पाटील यांच्या तपासणीसाठी डॉक्टरांचं पथक आलं होतं। याच वेळेस जरांगे यांनी तपासणीसाठी आलेल्या डॉक्टरांना चांगलंच झापलंय। माझी शुगर उपोषणाला बसताना 71 होती, मग ही शुगर 85 कशी झाली असा सवाल उपस्थित करत जरांगे पाटील यांनी वैद्यकीय पथकाची खरडपट्टी काढली आहे। तसेच तुम्हाला फडणवीस यांना मॅनेज केलं असल्याचं गंभीर आरोप देखील यावेळेस जरांगे पाटील यांनी डॉक्टरांवर केलाय। जागा सोडत नाहीत आणि सरकारला बरोबर जागा सोडत नाहीत आणि सरकारला बरोबर
जागा सोडत नाहीत.